उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा. लोकसभा निवडणूक 2024 हिंदुस्थानला नव्या वळणावर घेऊन गेले आहे. मोदींचा पराभव झाला नसला तरी सरकार मात्र त्रिशंकू आणले आहे. याचाच अर्थ केंद्र सरकार कधीही कलंडले जाऊ शकते. अशावेळी विरुद्ध इंडिया आघाडीचे तारे बुलंद असेल तर नवलते काय. इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे असल्याने त्यांना मानाचे पान मिळणारच आहे हे सांगायला पोपटवाल्यांची गरज काय. ठाकरेंचे नाव घेतले नाही तरी महाराष्ट्रात राष्ट्रात काही मंडळींचे खाल्लेले अन्न हजम होत नाही. अशावेळी 4 ऑगस्टला ठाकरे दिल्ली वारी करणार समजतात. महाराष्ट्रात काही मंडळींच्या गाड्या पंक्चर झाल्या तर काहींच्या कमरेची धोतर सुटली. ठाकरे राजकीय प्रस्थ आहे. कोठे येण्या जाण्याने बातमी होणारच, पण अशा पद्धतीने घेतलेला धसका जगावेगळाच म्हटला पाहिजे. कोर्टात चाललेल्या केसमध्ये त्यांनी मोठी रिस्क घेऊन जिथल्या तेथे पाचार बसविले आहे. प्रकरण अगदी टाईट फिट करून टाकले आहे. तारीख पे तारीख वर आता जनताच बोलू लागली आहे. एक प्रकारे जनतेनेच आता केस हातात घेतली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सरकारमध्ये नाराज खासदार ओलांटी मारणार नाही असे समजणे खूप धाडसाचे होईल. ठाकरेंना या देशात कोण ओळखत नाही. ठाकरे बरोबर नसल्याचा झळा भाजपला बसल्या आहेत. त्यांची पटसंख्या 240 वर घसरली. ते ज्याप्रमाणे आमदार खासदार फोडतात त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचे घटक पक्ष सुद्धा भाजपचे खासदार फोडणार यात शंका असण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी राक्षसराज जरासंधाप्रमाणे चिरली, अगदी तशीच तऱ्हा भाजपची होऊ शकते. वाईट कर्माचे फळे वाईटच असते. भाजपाने 10 वर्षात अनेक पक्ष फोडणे हीच कमाई असल्याचे दाखवून दिले. आता भाजपा फुटत असल्याचेही त्यांना याची ध्येयाची डोळा पाहावी लागेल. 5वी बहुमत व त्रिशंकू यातला फरक मोदींजी व अमित भाई यांना समजला असेल. उद्धव ठाकरे यांना पावलापावलावर त्यांनी त्रास दिला तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रात गल्ली बोळात फिरविले. रात्रीच्या अंधारात शिवसेना फोडण्याचे रॅकेट मुंबईतून पालघर मार्गे सुरत, गुवाहाटी, गोवा ते मुंबई अशी तडीस गेली. आता मात्र ठाकरे दिवसा उजेडात त्या कृत्यास अंजाम देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवतील. म्हणूनच मीडियातील काही मंडळी पाकिटे घेऊन आपली टांग वरती करत असतात. त्यांना त्यांची पत्रकारिता लखलाभ हो, मात्र ठाकरे दिल्लीला चालले आहेत एवढेच. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.